वडगावच्या विकासाला नवी दिशा मिळाली असून नूतन लोकनियुक्त नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी वाळव्यात पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या समाधीस अभिवादन केले। निवडून आलेल्या नगरसेवकांसह त्यांनी दर्शन घेत शिवसेना सांगली जिल्हा संघटक गौरव नायकवडी यांचे सहकार्याबद्दल आभार मानले। यावेळी नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। विद्याताई पोळ यांनी पारदर्शक, लोकाभिमुख कारभारासह धरणग्रस्तांना न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला। आमच्यात बसवले होते म्हणजे जी आंदोलन असतात आमची जी आक्रमक असतात आपल्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता आम्हाला अजून थोडं लक्ष द्यावं लागणार आहे। कडक आंदोलनांची गरज आहे कारण तिथला पुनर्वसन विभाग हा आमच्यापेक्षा अतिशय विचित्र प्रकारचा आहे। पण तुमचा सपोर्ट जे आता आरक्षण पडलेले आहेत त्याच्यावर तुम्ही निश्चितपणे जी बॉडी आहे ती त्यांच्याबद्दल प्रामाणिक राहालच, काम करालच। पण त्या वेळेला जे माझ्याकडून काय लागेल म्हणजे नगरविकास खातं हे शिंदे साहेबांचं आहे आणि त्या ठिकाणचे सचिव असतील जे त्यांचे सेक्रेटरी वगैरे जे आहेत ती टीम सगळी माझ्या संबंधित आहे। मी ह्या कॅम्पसमध्ये 1989-90 साली आलेले। पोळसाहेबांच्यावर पोळसाहेब इथं एसपी होते आणि त्यावेळी आम्ही इथं अण्णांना भेटायला आलो। म्हणजे आज इथं येताना सुद्धा आम्हाला जाणवत होतं की आम्ही अशा भूमीमध्ये आता मी प्रवेश करतोय की जी खरोखर क्रांतिकारी भूमी आहे। आणि भाऊ आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचंय की ह्यांचा जो सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न। त्यात येणाऱ्या 12 तारखेला आम्ही हा आरक्षणाचा कॅन्सल हो हा ठराव घेतो। पहिल्या मिटिंगलाच आम्ही हा ठराव घेतो। आमचा पहिला ठराव हा राहणार आहे की आरक्षण कॅन्सल हो हा राहणार। आणि त्याच्यानंतर मला आज आपल्याला एक विनंती करायची आहे की सगळ्यांच्या साक्षीनं आपण क्रांतीवीर नागनाथ नायकवडींची एक मोठी कमान उभा करू आणि ह्या वसाहतीचं नामकरण त्यांच्या ह्यांनी करू।